सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेत अमृत 2 योजनेअंतर्गत 150 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र विरोध दर्शविलाय। मनपावर आधीच कोट्यावधी रुपयांचे कर्ज व थकबाकी असताना हे नवीन कर्ज म्हणजे महानगरपालिका आणि कर्मचाऱ्यांच्या मुळावर घाव असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। याबाबत जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे आणि महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौरांना निवेदन दिले। या कर्ज प्रस्तावामुळे मनपाचे आर्थिक दिवाळे निघेल आणि कर्मचाऱ्यांचे पगार तसेच शहरातील विकास कामे पूर्णपणे ठप्प होतील अशी भीती या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। मनपावर सध्या 450 कोटींहून अधिक रकमेची थकबाकी आहे। अशा स्थितीत जीएसटी अनुदान व महसुलात कर्जाचे हप्ते वळते केल्यास जळगाव मनपासारखी बिकट अवस्था धुळ्यात निर्माण होईल असा दावा ठाकरे गटाने केलाय। मल्लानिसारण योजनेतील कथित तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधत हा ठराव केवळ विशिष्ट लोकांच्या आर्थिक हितासाठी असल्याचा आरोपही पक्षाने केलाय। यावेळी संदीप सूर्यवंशी, प्रशांत ठाकूर, नरेंद्र परदेशी, अण्णा फुलपगार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। अमृत 2 मल्लानिसारण योजनेच्या मनपा हिस्सा जो 30% राज्य शासनाला जमा करायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये उद्या धुळे महानगरपालिकेची जी महासभा होणार आहे त्या महासभेमध्ये 150 कोटी रुपये कर्ज काढण्याचा ठराव त्या ठिकाणी मांडला जाणार आहे। काही नगरसेवक त्या ठिकाणी तो ठराव मांडणार आहेत। त्या ठरावाच्या संदर्भामध्ये आज आम्ही माननीय महापौर मॅडम यांना या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलं की धुळे महानगरपालिकेची स्थिती अत्यंत भयानक असून आधीच धुळे महानगरपालिकेवरती 400 ते 450 कोटी रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी आहे। धुळे महानगरपालिका ही डिफॉल्टर म्हणून आधीच घोषित झालेली आहे। टाकी पाणी पुरवठा योजनेचे 250 कोटी असतील किंवा खुल्या बाजारातील 100 कोटी कर्ज असेल, पाटबंधारे खात्याचं 12 कोटीचं कर्ज असेल, ते सोडून या ठिकाणी 20 कोटीच्या ज्या रकमा आहेत, अनामत रकमा, त्या देखील महापालिकेने त्या ठिकाणी वापरून टाकलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये MOI म्हणजे महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड या बँकेकडून आपण जे कर्ज त्या ठिकाणी घेणार आहोत त्या कर्जाची परतफेड ही आपल्याला 150 कोटीच्या अगेन्स्टमध्ये 350 ते 400 कोटी रुपये करावी लागणार आहे। आणि महापालिकेने या संदर्भाचे संपूर्ण अधिकार त्यावेळेला प्रशासक असताना अमिता दगडे पाटील यांना दिलेले होते। म्हणजे या ठिकाणी या महानगरपालिकेचे कारभारी जे नगरसेवक आहेत त्यांचे जे हक्क आहेत त्या हक्कांवरती त्या ठिकाणी गदा येते। त्या नगरसेवकांच्या महापौरांच्या हक्कावरती गदा येऊ नये आणि याच्यामध्ये परस्पर आयुक्तांनी कुठल्याही प्रकारचे ठराव करू नये याकरता आम्ही निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे मागणी केलेली आहे की 150 कोटीचं हे जे कर्ज आहे ते आपल्याला जो त्या ठिकाणी GSTचं अनुदान मिळणार आहे त्या GSTच्या अनुदानामधनं महापालिकेला त्या ठिकाणी पेड करावं लागणार आहे। पण या GSTच्या अनुदानामधनं सध्या धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार असतील, पेन्शनधारकांचे पगार असतील किंवा दैनंदिन खर्च आणि नगरसेवकांना मनपा विकासाचा फंड हा दिला जातो। तर या धुळे महानगरपालिकेचा दैनंदिन विकासाचा खर्च देखील भागवला जाणार नाही अशी परिस्थिती येणाऱ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। अत्यंत अवघड असा हा विषय आहे। धुळे महानगरपालिकेचे जेवढे 75 ते 80 नगरसेवक आहे सगळ्यांनी या ठिकाणी अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी या ठरावाचं वाचन करावं, किंबहुना हा ठराव समजून घ्यावा, तरच या ठरावाच्या बाजूने त्या ठिकाणी आपलं मत नोंदवावं। कारण की याच्याने त्यांच्या अधिकारांवरती तर गदा येणारच आहेत। पण धुळे महानगरपालिकेमध्ये सातत्याने जर अशा पद्धतीने जर कर्ज उचलत राहिलं तर या ठिकाणी नगरसेवकांना पुढे काम करणं देखील मुश्किल त्या ठिकाणी होणार आहे। कारण की ज्या मल्लानिसारण योजनेकरता आपण हे कर्ज उचलतोय त्या योजनेचं या ठिकाणी ऑडिट झालेलं नाही, ती योजना पूर्णतः त्या ठिकाणी फेल गेलेली आहे। असं असताना त्या योजनेकरता 150 कोटी रुपये बँकेमधून उचलून देणे म्हणजे आबैल मुझे मार असा हा प्रकार आहे। आणि या ठरावाचा संपूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निषेध करतो। या संदर्भामध्ये धुळे शहराचे आदरणीय आमदार अनुप भैया यांची देखील या महापालिकेच्या आवारामध्ये आमची धावती भेट झाली। अनुप भैयांना देखील आम्ही चालता ही निवेदनाची एक प्रत त्यांना दिली। त्या ठिकाणी आमचे नगरसेवक जरी नसले तरीसुद्धा धुळेकरांची बाजू मांडण्याचा विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेला पूर्णपणे अधिकार आहे आणि आम्ही धुळेकरांची बाजू या ठिकाणी मांडलेली आहे।